नमस्कार भक्तांनो. 23 फेब्रुवारी 1878 सप्तमीचा तो ऐतिहासिक दिवस. विचार करा, शेगावच्या एका गजबजलेल्या गल्लीत देहाचे भान नसलेला, अंगावर एकही कपडा नसलेला, अन्नाचा एक कणही नसलेला एक अद्भुत बालक, वयाचा तेजस्वी पुरुष एका उष्ट्या पत्रवाळीजवळ उभा राहतो आणि पत्रवाळीचे उष्टे अन्नाचे कण उचलून अत्यंत आवडीने खाऊ लागतो. हे दृश्य पाहून तिथून जाणारे लोक हसतात. काही जण त्यांना वेडा समजतात, तर काही जण दुर्लक्ष करून निघून जातात. पण कोणालाही हे माहीत नव्हते की हा कोणी साधा वेडा किंवा भिकारी नसून या संपूर्ण विश्वाचा मालक, साक्षात परब्रह्म परमेश्वर शेगावच्या या पावनभूमीत अवतार घेऊन प्रकट झाला आहे. पण काय घडले होते त्या दुपारी शेगावच्या त्या वटवृक्षाखाली? देवीदास पातुरकरांच्या नजरेला जेव्हा हे अद्भुत दृश्य पडले, तेव्हा त्यांनी महाराजांना काय विचारले? आणि जेव्हा बंकटलाल त्यांनी पहिल्यांदा माऊलींचे दर्शन घेतले, तेव्हा त्यांना असा कोणता अलौकिक अनुभव आला, ज्याने एका साध्या व्यापाराचे रूपांतर माऊलींच्या पहिल्या निष्ठावंत भक्तात केले? अनेकदा लोकांना वाटते की महाराज अचानक कुठून तरी आले, पण त्या दिवशी माध्यवद्य सप्तमीला शेगावच्या मातीत नेमकी कोणती दैवी लीला घडली होती? माऊलींचे ते पहिले अन्नग्रहण, तो पाण्याचा चमत्कार आणि शेगावातील पहिल्या काही तासांचा तो अद्भुत इतिहास काय होता? जर तुम्हाला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा हा सर्वात पावन, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारा अलौकिक इतिहास सविस्तर अनुभवायचा असेल, तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा इतिहास तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू आणि हृदयात अथांग श्रद्धा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत. ही गोष्ट आहे सन 1878ची, म्हणजेच आजपासून साधारण 150 वर्षापूर्वींची. त्या काळी प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे एक साधे, शांत आणि लहानसे गाव होते. गावातील लोक शेती, व्यापार आणि आपल्या दैनंदिन कामात मग्न असायचे. कोणालाही कल्पना नव्हती की हे छोटेसे शेगाव येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरातील कोट्यावधी भक्तांचे, श्रद्धेचे आणि मुक्तीचे सर्वात मोठे केंद्र बनणार आहे. काळ हळूहळू पुढे सरकत होता. माघ महिना चालू होता. माघ महिन्यातील वद्य पक्षातील सप्तमीचा तो पावन दिवस उजाडला. आकाशात सूर्य मध्यांवर आला होता. दुपारची वेळ झाली होती. शेगावच्या गल्लीबोळात नेहमीप्रमाणे लोकांची ये-जा सुरू होती. गावाला अजूनही ठाऊक नव्हते की या सृष्टीचा चालक आणि साक्षात परब्रह्म आज आपल्या भूमीत पाऊल ठेवणार आहे. दुपारची वेळ साधारणपणे 12 वाजताचा काळ. शेगावातील देवीदास पातुरकर नावाच्या एका अत्यंत धार्मिक आणि सज्जन गृहस्थाच्या घराबाहेर लग्नाचा मांडव किंवा धार्मिक कार्याचे उरलेले अन्न झाले होते. लोकांनी जेवून झाल्यावर बाहेर रस्त्यावर उष्ट्या पत्रवाळी टाकल्या होत्या. त्याच वेळी रस्त्यावरून एक अत्यंत तेजस्वी पुरुष चालत येत होता. त्याचे वय दिसायला कर्णाबांड, पण चेहऱ्यावर जन्मांतराचे ज्ञान आणि ब्रह्मांडात सामावून घेणारे अद्भुत तेज. अंगावर कपड्याचे कसलेही भान नव्हते. ते पूर्णपणे दिगंबर अवस्थेत होते. जगाच्या दृष्टीने ते एक अवधूत, एक परमहंस योगेश्वर होते. ते पुरुष चालत चालत त्या उष्ट्या पत्रवाळीच्या ढिगाऱ्याजवळ आले. त्याने त्या पत्रवाळीवर फेकलेले, लोकांनी सोडून दिलेले उष्टे अन्नाचे कण अत्यंत प्रेमाने एकत्र केले आणि ते अन्न आपल्या मुखात टाकू लागले. त्याचवेळी देवीदास पातुरकर आपल्या घरातून बाहेर आले. त्यांनी जेव्हा हे दृश्य पाहिले, तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण तो पुरुष दिसायला कोणी भिकारी किंवा
किंवा रोगट वाटत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. डोळ्यात एक वेगळी शांतता होती. मग असा तेजस्वी पुरुष उष्ट्या पत्रावळीतील अन्न का खात आहे? देवीदास पातुरकर धावतच त्यांच्याजवळ गेले आणि हात जोडून म्हणाले, महाराज, आपण कोण आहात आणि हे काय करत आहात? आपण उष्टे अन्न का खात आहात? जर आपल्याला भूक लागली असेल तर माझ्या घरात या. मी आपल्याला आदरपूर्वक शिजवलेले स्वच्छ आणि ताजे अन्न वाढतो. पण त्या अवधूत पुरुषाने देवीदास पातुरकरांकडे पाहिले आणि एक गूढ स्मित केले. त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न हे परब्रह्म होते. अन्न ब्रह्मरस विष्णू या उक्तीप्रमाणे उष्टे आणि ताजे असा कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नव्हता. ते तर संपूर्ण जगाला दाखवून देत होते की जेव्हा तुम्ही देहबुद्धीच्या पार जाता तेव्हा तुम्हाला कचऱ्यात आणि सोन्यात, उष्ट्यात आणि ताज्यात काहीही फरक दिसत नाही. देवीदास पातुरकर आणि महाराजांचा हा संवाद चालू असतानाच तिथून शेगावातील प्रसिद्ध व्यापारी बंकटलाल आणि त्यांचे मित्र पितांबर जात होते. बंकटलाल हे अत्यंत धार्मिक, अभ्यासू आणि संतांची पारख असणारे ज्ञानी गृहस्थ होते. त्यांची नजर जेव्हा त्या अवधूत पुरुषावर पडली तेव्हा बंकटलाल यांच्या पावलांना जणू खीळ बसली. बंकटलाल यांनी महाराजांच्या चेहऱ्यावरील ते तेज पाहिले. त्यांचे डोळे, त्यांची बसण्याची पद्धत आणि त्यांचे अन्नग्रहण करणे पाहताच बंकटलाल यांच्या अंतर्मनाने ग्वाही दिली, हा कोणी साधा माणूस किंवा वेडा नाही, हे साक्षात ईश्वराचे रूप आहेत. हा कोणीतरी महान सिद्ध पुरुष किंवा साक्षात संत अवतार आहे. बंकटलाल अत्यंत आदराने पुढे झाले. त्यांनी देवीदास पातुरकरांना थांबवले आणि म्हणाले, देवीदास, त्यांना उष्टे अन्न खाऊ देऊ नका. त्यांना अन्नाची भूक नाही, हे तर आपल्याला अध्यात्माचा धडा शिकवत आहेत. बंकटलाल लगेचच जवळच्या हलवाईच्या दुकानात धावले. तिथून त्यांनी ताज्या गरम गरम आणि सुवासिक अमृत पेढ्यांचा द्रोण विकत घेतला आणि अत्यंत भक्तिभावाने तो द्रोण महाराजांच्या चरणी अर्पण केला. महाराजांनी बंकटलाल यांच्याकडे पाहिले, त्यांच्या भक्तीची पारख केली. महाराजांनी तो पेढ्याचा द्रोण हातात घेतला आणि ते पेढे खाऊ लागले. आश्चर्य म्हणजे पेढे खातानाही महाराजांच्या चेहऱ्यावर तोच भाव होता जो उष्टे अन्न खाताना होता. त्यांच्यासाठी उष्ट्यापत्रवाडीतील अन्न आणि अमृतासारखे पेढे दोन्ही अगदी समान होते. पेढे खाऊन झाल्यावर महाराजांना तहान लागली. त्यांनी जवळच असलेल्या एका पाण्याच्या रांजणाकडे किंवा पत्राकडे पाहिले, पण तिथे पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. बंकटलाल यांनी तातडीने पाणी आणण्यासाठी धावपळ सुरू केली. महाराज थांबले नाहीत. त्यांनी तिथेच रस्त्याच्या कडेला असलेल्या गुरेढोरे पाणी पितात अशा एका उघड्या, मळकट आणि अस्वच्छ पाण्याच्या पत्र्यातील किंवा चिखलमय पत्र्यातील पाणी आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले आणि अत्यंत तृप्तीने ते पाणी प्राशन केले. हा प्रसंग पाहून बंकटलाल आणि पितांबर थक्क झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजले की हा अवधूत पुरुष निसर्गाच्या आणि सृष्टीच्या सर्व नियमांच्या पलीकडे गेलेला साक्षात परब्रह्म परमेश्वर आहे. बंकटलाल यांनी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला आणि मनपूर्वक प्रार्थना केली, हे माऊली, हे समर्था, शेगावच्या या पामळ भूमीला सोडून जाऊ नका. आमच्यावर तुमची कृपा छत्र धरून राहा. त्याच पावन क्षणी महाराजांच्या पावनमुखातून प्रथमच एका अवधूत आणि दिव्य मंत्राचा गजर बाहेर पडला. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. हा केवळ एक शब्द किंवा वाक्य नव्हते, तर हा या ब्रह्मांडात गुंजणारा सर्वात मोठा महामंत्र होता. गण म्हणजे जीव, गण म्हणजे शिव, गणात म्हणजे विश्वात आणि बोते म्हणजे मोजणे किंवा अनुभवणे. म्हणजेच
जीव आणि शिव हे वेगळे नाहीत. तो परमात्मा या सर्व जीवात आणि विश्वात व्यापून राहिला आहे. असा महान अद्वैत तत्त्वज्ञाचा संदेश माऊलींनी या महामंत्रातून जगाला दिला. त्या दिवसापासून शेगावच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळेत आणि भक्तांच्या हृदयात हा महामंत्र अजर झाला, अमर झाला. लोक या अवधूत संताला श्री गजानन महाराज या नावाने ओळखू लागले. भक्तांनो, 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगावात घडलेली ही घटना केवळ एक ऐतिहासिक नाही, तर ती मानवी जीवनाला मुक्तीचा मार्ग दाखवणारी एक आध्यात्मिक क्रांती होती. महाराजांच्या या प्रकटीकरणातून आपल्याला 3 अतिशय अमूल्य धडे मिळतात. उष्टे अन्न असो वा पेढे, माऊलींनी दोन्ही समान मानले. माणसाने आपल्या आयुष्यात गरिबी आणि श्रीमंती, यश आणि अपयश दोन्ही स्थितीत समतोल राखायला शिकले पाहिजे. अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. अन्नाचा कधीही अनादर किंवा नासाडी करू नये, हा संदेश माऊलींनी उष्ट्या पत्रवाडीतील अन्नग्रहण करून दिला. जेव्हा जेव्हा समाजात अंधार पसरतो, तेव्हा भक्तांचा उद्धार करण्यासाठी साक्षात ईश्वर संतांच्या रूपात अवतार घेतो. शेगावची भूमी माऊलींच्या पावलांनी पावन झाली आणि आज तेच शेगाव लाखो भक्तांचे संकटमोचन बनले आहे. भक्तांनो, मध्यवद्य सप्तमीचा हा प्रकट दिन म्हणजेच आपल्या सर्व गजानन भक्तांसाठी दिवाळी आणि दसऱ्यापेक्षाही मोठा उत्सव आहे. ही भक्तीची ज्योत आज जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये नंददीप बनून तेवत आहे. तुम्हाला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा हा पावन इतिहास आणि शेगावातील ती पहिली अद्भुत लीला ऐकून कसे वाटले? कमेंट बॉक्समध्ये प्रकट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा गणगणगणात बोलते लिहून आपली भक्ती नक्की व्यक्त करा. माऊलींच्या प्रकट दिनाचा हा अत्यंत पवित्र, अलौकिक आणि अंगावर काटा आणणारा इतिहास तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकाला आणि गजानन भक्तांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून माऊलींच्या अशाच पावन कथा तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. चला तर मग प्रकट दिनाच्या या पावन प्रसंगी आपल्या समर्थ सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पितपणे लीन होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म, सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय. गणगणगणात बोलते.